प्रेम से बोलिए श्रीमद् भगवद गीता भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री गोपाल कृष्णाय नमः। पंचमोध्याय संन्यास योग। अर्जुनवाद संन्यासम कर्मणा कृष्ण पुनर्योगे च संससी यश्रेय यत योरेक तन्मे ब्रूहि सुनिश्चितम। अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, एकदा कर्मसन्यासाची व पुन्हा कर्मयोगाची तू प्रशंसा करतोस तेव्हा या दोहोपैकी अधिक श्रेयस्कर असे तेच निश्चित करून मला सांग. योग संन्यस्त कर्मणाम हा शब्द 4थ्या अध्यायात भगवंताने उपयोगात आणला आहे. त्यात योग व संन्यास हे दोन शब्द एकत्र आले. अर्जुनाला योग व संन्यास यातील साम्य व भेद नीट कळायला हवा होता. त्यामुळे युद्धाचे कर्म जर करावायचे आहे तर ते कसे करावे, कोणत्या मनोभूमिकेने पार पाडावे, म्हणजे आपण खरोखरी पापरहित होऊ, असा त्याचा प्रश्न अध्यारोत होता. मागे तो म्हणाला होता, व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धी मोहयव शिवमे तदेक वद निश्चितम येन श्रेयो हमापनयम. तसेच तो आताही निश्चित एक काहीतरी सांग, मला श्रेयस्कर काय ते कळायला हवे असे म्हणतो. संन्यासाचा अर्जुनाच्या मनातील अर्थ पारंपरिक आहे. घरदार व प्राप्त कर्तव्य सोडून रानात निघून जावे किंवा भिक्षा मागून राहावे, परिव्रजकाचे जीवन जगावे असा अर्थ तो करतो. तर सम्यक न्यास म्हणजे सर्व कर्मे योग्य तिथे योग्य प्रकारे करणे, त्यांना योग्य ती जागा जीवनात देणे म्हणजे संन्यास अशी धारणा श्रीकृष्णाची आहे. श्री भगवान वाद संन्यासन कर्मयोगश निश्रेयस करावो भव तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोग विशेष्यते. श्री भगवान म्हणाले, कर्मसन्यास व कर्मयोग हे दोन्ही मार्ग मोक्षदायक आहेत, परंतु त्यापैकी कर्मसन्यासापेक्षा कर्मयोगाची योग्यता विशेष आहे. अर्जुनाच्या प्रश्नाला दोहोपैकी एक जास्त श्रेयस्कर कोणते ते उत्तर अपेक्षित होते व भगवंताने कर्मयोगच विशेष योग्यतेचा आहे असे निश्चित उत्तर दिले आहे. आणि श्रेयसच्या ठिकाणी निश्रेयस हा शब्द उपयोगात आणून श्रेयम म्हणजे पुण्य व निश्रेयस म्हणजे नितरा श्रेयानं किंवा आत्यंतिक प्राप्तव्य म्हणजेच मुख्य मुक्त अवस्था असा अर्थ सूचित केला आहे. याकडे बारकाईने पाहिले पाहिजे. अर्जुनाच्या दृष्टीने संन्यास म्हणजे सर्व कर्माचा एक दिवस त्याग करायचा, संन्यासाची दीक्षा घ्यायची व संसार सोडून निघून जायचे वगैरे संकल्पनाच आहेत. व भगवंताने तो अर्थ मनासमोर ठेवून अर्जुनाला पुढे असे सांगितले की संन्यासी प्रसंगविशेषी दीक्षाविधीने स्वीकारावयाची जीवन पद्धती नसते, ती मनाने नित्य साधावायची अवस्था असते. आणि कर्मयोग विशेष म्हणून चांगला कशापेक्षा तर मनाच्या त्या ब्राह्मी स्थितीत असताना अकर्म विकर्म असे भलतेच मनाशी धरून राहायचे नसून प्राप्त कर्तव्ये स्वतः युक्त असूनही इतराप्रमाणेच पण फक्त लौकिक शारीरिक पातळीवरच करायची आहेत, तोच कर्मयोग जास्त श्रेयस्कर निश्रेयस प्राप्त करून देणार आहे असे सांगितले आहे. ज्ञेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टीनं कांक्षिती निर्द्वंद्वो ही महाभाव सुखम बंधात प्रमुच्यते. हे अर्जुना, जो द्वेष किंवा इच्छा करीत नाही तो कर्मयोगी नित्य व्यवहारात नेहमीच संन्यासीच समजावा, कारण तो राग द्वेषादी द्वंद्वातीत होतो आणि जो द्वंद्वातीत होतो तो कर्मबंधनातून सहजगत्या मुक्त होतो. मुख्य म्हणजे नित्य संन्यासी व्हावे. एकदा विधीपूर्वक संन्यास घेतला म्हणजे काही बंधनातून सुटका होते असे नाही. संन्यास हाही चतुराश्रमापैकी एक आश्रम आहे व तेथे परंपरेप्रमाणे व गुरु आज्ञेप्रमाणे विशिष्ट नियमात राहण्याचे बंधन आहेच आहे. जाणार कुठे माणूस? गुहेत जाऊन राहिला तरी जीव जगण्यापुरते काहीतरी करणे प्राप्तच आहे. भगवे कपडे घालणे, कमंडलू, कंता, कडावा, झोळी, जटा बांधणे किंवा मुंडन करणे सगळे त्या आश्रमात करावेच लागते. देहासाठी भिक्षा तरी मागावीच लागते. कर्म सुटत नाही ते नाहीच. असा संन्यास घेण्यापेक्षा खरा पुरुषार्थ आहे तो स्वतःसाठी न जगता समाजाच्या धारणेसाठी, लोकसंग्रहासाठी द्वेष व कांक्षा सोडावी व चांगले वाईट न म्हणता, जळवा सोपे न म्हणता खऱ्या स्वार्थत्यागाने प्राप्त कर्तव्य काय ते पार पाडण्यात दिव्य भूमिकेवरून जगावे यातच आहे. असे केले तर माणूस कर्मफल भोगाच्या बंधनापासून सहजच सुखाने मुक्त राहतो. सांख्ययोग पृथक बाला प्रवदंती न पंडिता एकम स्थित सम्यक भयोर विंदते फलम. कर्मसन्यास आणि कर्मयोग हे वेगळे आहेत असे मूर्ख लोक म्हणतात, ज्ञानी म्हणत नाहीत. कोणत्याही एका मार्गाचे यथायोग्य आचरण घडले असेल तरीही दोहोचे उत्तम फळ मोक्ष मिळते. दोन्ही मनोभूमिका थोड्याशा वेगळ्या वाटल्या तरी त्यात इष्ट ती मनाची अवस्था जी आहे ती मुक्तीचीच आहे. सांख्यमताप्रमाणे मिथ्या गोष्टीचा निराश करीत परमपद अविनाशी ब्रह्म जे काय आहे त्याच्याशी एकरूप पाहिजे व योग भूमिकेप्रमाणे मनाने त्या ऐक्यात राहून कर्म मात्र समाजधारणा व उपजीविका यासाठी प्राप्त ते करायचे.
ह्या भेदामुळे साध्या ढोबळ विचाराने दोन्ही मार्ग वेगळे वाटतात, पण बुद्धिमान माणसे मात्र हे वेगळेपण संबंधित करून हे ओळखतात की कोणत्याही एका मनोभूमिकेतून साधनेला प्रारंभ केला तरी दोन्ही विचारधारांनी अंतिम प्राप्तव्य म्हणून जे ठरविले आहे ते फल म्हणजे मनाची परमशांत ब्रह्ममय अवस्था. कृष्णाचे मत मात्र अर्जुनाच्या दृष्टीने कर्मयोगाची कर्तव्यनिष्ठ भूमिकाच व्यवहार्य, प्रत्यक्ष आचरणीय व स्वल्प मपेक्ष धर्मक्षेत्र आहे ते महत्वभयात अशी श्रेयस्करी आहे. यत् सांख्ये प्राप्यते स्थान तद्यो वैरपी गम्यते एकम सांख्य च योग चेय पश्यती स पश्यती. जे स्थान मोक्ष सांख्यांना मिळते तेच कर्मयोग्यांनाही मिळते. म्हणूनच सांख्यमार्ग व कर्मयोग फलदृष्ट्या एकच आहे असे जो जाणतो त्यानेच खरे तत्व ओळखले म्हणायचे. म्हणूनच प्राथमिक भूमिकेतील हे नको ते नको, हे नाही ते नाही, सर्व जगत नश्वर आहे, आत्मा मात्र अविनाशी आहे, ही एक भूमिका व देह नश्वर आहे हे कबूल. पण म्हणून श्वसन आदी कर्मे चालू आहेत तोपर्यंत नश्वर देहाच्या आधारानेच नश्वर जगातच नश्वर स्वरूपाचीच कर्मे त्या त्या भौतिक पातळीवर करण्यापासून सुटका नाही. कारण मागे म्हटलेच आहे, शरीर यात्रापीच तेन प्रसिद्धेद कर म्हणा. तेव्हा तीच कर्मे फक्त आतून कर्मफल भोगात आसक्त न होता करावी म्हणजे मुक्त स्थिती इथेच आहे, ही दुसरी भूमिका. यातील फरक मोक्षदृष्ट्या उपेक्षणीय आहे. म्हणून खरा द्रष्टा सम्यक दृष्टीने पाहणारा जो असतो तो ऐक्य पाहतो. असा हा प्रश्न श्रीकृष्णाने समजावून सांगितला आहे. इथे स्वर्गप्राप्ती किंवा ऐहिक भोगप्राप्तीसाठी मुद्दाम यज्ञादी कर्मकांड करण्याकडे कर्मयोगाचा रोख नक्की नाही हे लक्षात घ्यावे. यज्ञकुंडातील यज्ञ व सृष्टीतील जीवनचक्रातील आपले स्वार्थत्यागमय जीवन यातील फरक श्रीकृष्णाने आधी समजावून दिला आहे. संन्यासस्तु महाभाव दुःख माप्तुम योगयुक्त मुनीर ब्रह्म शिरेन अधिगच्छति. हे अर्जुना, कर्मयोगाच्या सहाय्या वाचून संन्यास साध्य होणे दुर्घट आहे, पण कर्मयोगयुक्त मुनीला ब्रह्मप्राप्ती अल्पकाळात होते. कर्म केल्या वाचून चालत नाही. जन्माला आलोच आहोत व कर्म मागे लागलेलेच आहे, तेव्हा तेच योगाने आपण ब्रह्माचे तद्रूप राहून करावे. नुसता सर्व कर्म त्याग करणे अत्यंत कष्टाचे, किंबहुना कर्मयोगाच्या मनोभूमिकेशिवाय साधणे शक्यही नाही, हे येथे पुन्हा प्रतिपादन केले आहे. ब्रह्मस्थिती प्राप्त व्हायची ती योगयुक्त मुनीला फारसा विलंब न लागता या कर्मयोगाने प्राप्त होते, हे श्रीकृष्णाचे सांगणे आहे. देह प्रारब्ध व पूर्वजन्मसंचिताचा परिणाम संपेपर्यंत उदासीनवत राहून जीवन अलिप्त साक्षीपणाने सुखदुःखे समान लेखून घालवावे, हाच काय तो कालमर्यादेचा भाग या योगात येतो. या उपदेशात केवढा सारासार विवेक आहे, केवढी वास्तव निष्ठा, व्यवहार्य समतोल दृष्टी आहे याचा नीट विचार करावा. म्हणजे साधना मार्गात माणूस आपले जीवन विकृत, संकुचित, कठोर, विपर्यस्त, एकांगी, विक्षिप्त असे काहीही न करता सर्वांग परिपूर्ण करील व अशी पूर्णता हेच ब्रह्माचे विलक्षण लक्षण होय. मुनी हा शब्द येथे साधक मुमुक्ष या अर्थाने घ्यावा. योगयुक्तो विशुद्धात्मा वजितात्मा विजितेंद्रिय सर्वभूतात्मा भूतात्मा पुराणपीन लप्यते. ज्याने मन व इंद्रिय जिंकली, ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे, सर्व भूतांचा आत्मा जो आत्मरूपात जाणतो, असा कर्मयोगी कर्मे करीत असतानाही त्यांनी लिप्त होत नाही. आत्मा या शब्दाचा या श्लोकात वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केलेला आहे. विशुद्ध आत्मा ज्याचा आहे तो विशुद्ध आत्मा असे. इथे आत्मा याचा अर्थ मन हा आहे. विजित म्हणजे जिंकलेला आहे आत्मा ज्याने, तो विजित आत्मा. येथे आत्मा म्हणजे मनाची इंद्रियवृत्तीशी संलग्न झालेली प्रवृत्तीपर गती. सर्व भूतात्मा म्हणजे सर्व प्राणी मात्रातील आत्मतत्व जीवभाव जे आहे तेच व्यापक स्वरूप ज्याच्या जाणीवेचे संविधेचे भूतम झालेले आहे, ज्याचे असा म्हणजे कर्मयोगी माणसाची जाणीव कशा प्रकारची हवी. योगयुक्त मी ब्रह्मच आहे या भूमिकेत दृढ स्थित प्रज्ञ मनात कोणताही विकार विचार न येणारी, मनाची एकांगी प्रवृत्ती जिंकून शुद्ध राहिलेली इंद्रिय म्हणजेच त्याच्या ठिकाणची आवड नावड व तिरस्कार किंवा लोलुपता यांचा उपद्रव न होणारी, तसेच मी जसा तसेच सर्व प्राणी मात्र चराचर सृष्टी आत्मब्रह्मरूपच आहे याचा अनुभव घेत असणारी अशी व्यापक जाणीव ज्याची असेल तोच कुर्वन्न अपि न लिप्यते. कर्म करूनही त्याच्यामुळे बंधनात पडत नाही. कर्मयोगी न चिरेन्न ब्रह्म अधिगच्छति. हे कसे? त्यासाठी अर्हता पात्रता कोणती? तर वरील प्रमाणे. मग त्याने प्रत्यक्ष व्यवहारात काय करायचे, मनाची ठेवण कशी ठेवायची, पुढे तेही सांगितले आहे. नैव किंचित करोमीति युक्तो मन्यत तत्त्ववित् पश्य शृण्वन् स्पृश्यन् शीघ्रान् ग्रशन स्वप्नान् श्वसन.
कर्मयोगी तत्ववेत्याने पाहताना, ऐकताना, स्पर्श करताना, वास घेताना, खाताना, जाताना, झोपताना, श्वासोच्छ्वास करताना त्याने मी कोणत्याच कर्माचा करता नाही अशी समजूत दृढ बाळगावी. तो तत्वविद व युक्त कर्मयोगी पाहिजे. ही पात्रता महत्त्वाची. काही थोडी कर्मे मी करतो व काही कर्मे मी करीत नाही असे दुहेरी धोरण उपयोगी नाही. एकतर सर्वच कर्मे मी करतो असे म्हणावे व सर्व परिणामही भोगावे आणि संसारात राहून जन्ममरण जे जे होईल ते भोगावे. मग मुक्तीचा विचार करूच नाही. पण दुसरी पायरी म्हणजे मी दुष्कर्म करणार नाही व सत्कर्म करीन असा कर्तेपणाचा भेदात्मक भाव बाळगणे. यात तमसोमा ज्योतिर्गमय वगैरे क्रमाने तमोगुणातून रजस्व, रजगुणातून सत्व गुणापर्यंत पल्ला गाठला जातो. पण इथेही बंधन आहेच व मी सत्कर्म करणारा या अहंकाराचा भाग येतोच. स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञादी कर्मे याच त्रिगुणांच्या क्षेत्रातली पण त्याहून वेगळी अवस्था म्हणजे कोणतेही कर्म व हालचाल चलनवलन कृती घडत असो किंवा केली जात असो तिथे गर्वादी भावना विकारात्मक मीपणा ठेवायचा नाही. या श्लोकात व पुढील श्लोकात दिलेली कर्माची सूची पहा. ती कर्मे शरीराने व इंद्रियांनी घडणारी आहेत हे लक्षात घ्यावे. प्रलप विसृजन गृहन शून्य मशिन्न मिशन्नपी इंद्रियानिंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन. तसेच बोलताना, त्याग करताना, ग्रहण करताना, डोळ्याच्या पापण्या उघडताना किंवा मिटताना देखील इंद्रिये आपापल्या विषयांच्या ठायी आपोआप प्रवृत्त आहेत असे ओळखून मी काहीच करीत नाही असे समजावे. ही सर्व कर्मे शारीरिक हालचालीची आहेत. प्रलपन म्हणजे बोलणे. यात वाचेचे कार्यच फक्त अभिप्रेत आहे. माणसाने इंद्रियांच्या कार्याकडे साक्षीपणाने पाहावे, याचा अनुभव घ्यावा. शरीराकडून कर्मे घडत असता जाणीव वेगळी, अलिप्त शुद्ध चेतनगुणाने स्वीकार करीत नाही व धिक्कारही करीत नाही. हा साक्षीभाव हीच व्यावहारिक साधनेची गुरुकिल्ली आहे. ब्रह्मण्याध्याय कर्माने संग त्यक्ता करोति लिप्यते न स पापेन पद्मपत्र विवांबसा. जो कर्मयोगी फलासक्ती सोडून सर्व कर्मे ब्रह्माच्या म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी अर्पण करतो तो पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापापासून अलिप्त राहतो. सम्यक न्यास याचा अर्थ काय आहे तो या ब्राह्मणाध्याय कर्माने या शब्दांनी स्पष्ट केला आहे. ब्रह्मामध्ये सर्व कर्माचे अधिष्ठान ठेवावे. कर्म ब्रह्मोद्भव विधी म्हणून आधी सांगितलेच आहे. सर्व कर्मे ब्रह्मातच म्हणजे त्याच्या उत्पत्ती स्थानातच ठेवावीत. त्यापेक्षा मर्यादित खालच्या पातळीवर कर्तृत्वाचा अभिमान धरू नये. परमेश्वर हा परमार्थाने ब्रह्मरूपच असल्याने तो या महदेवनी एकरूपच असल्यामुळे सर्व कर्मे परमेश्वराप्रित्यर्थ अर्पण करणे म्हणजे ब्रह्मार्पण करणे होय. तेव्हा कर्माचा संग मीपणाने आपल्याला लावून न घेता जो सरळ कर्मे करतो तो निमित्त मात्र राहून पाण्यात ज्याप्रमाणे कमळाचे पान अलिप्त राहते तसा जगाच्या सर्व बंधापासून अलिप्त राहतो. पाप म्हणून जे काही असेल त्याला त्याचा स्पर्श होत नाही. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रिय एरपि योगिना कर्म कुर्वन्ति संग त्यक्तात्म शुद्धये. कर्मयोगी शरीराने, मनाने, बुद्धीने आणि केवळ इंद्रियांनी ही आसक्ती सोडून आत्मशुद्धी करता कर्मे करीत असतात. येथे अशा कर्माचा हेतू काय, प्रयोजन काय, असे कर्म घडत असेल तर काय होते, योगी लोक असे कर्म कसे करतात या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. अशा कर्माचा हेतू आत्मशुद्धी हा आहे. कर्माने जर आत्मशुद्धी होणार असेल तर आधी आत्मा अशुद्ध झाला कसा, तर अहंकाराने, ममत्वाने इंद्रिय भोगांची पुनरावृत्ती व्हावी किंवा दुःखे टाळावी म्हणून संकल्प करून मी पण हा देहाधिकाशी जपटून टाकल्याने आत्मा मलिन होतो, आत्मस्मृती नष्ट होते. म्हणून संगरहित जे कर्म केले जाते त्याने हे मल हळूहळू निघून जातात व आत्मशुद्ध स्वरूपात जसा होता जसा असतो तसा स्पष्ट होतो. योगी काही कर्मे केवळ शरीराने करतात, काही केवळ इंद्रियांनी करतात, काही मनाने चिंतन करतात, तर काही प्रमेय बुद्धीने सोडविण्याचे कर्म ते केवळ बुद्धीनेच करतात. इंद्रिय, शरीर, मन व बुद्धी या प्रत्येक या माध्यमातून साधनातून त्यांना चिंतनाने आत्मबोध होत असतो. युक्त कर्मफल त्यक्त शांती मापनती नैष्टिकम अयुक्त कामकार्यानं फले शकतो निबद्धते. कर्मयोगी कर्मफल भगवंताला अर्पण करून भगवत प्राप्तिरूप परमशांती मिळवितो आणि योगरहित मनुष्य कामनेच्या योगाने फळाच्या ठाई आसक्त झाल्यामुळे पाप पुण्याने बद्ध होतो. असा योगी कर्माच्या फळाची आशा सोडतो व नैष्टिकी शांती मिळवितो. वरवरचे शब्दशून्य वाचाशून्य मौन म्हणजे शांती नव्हे. कर्मयोगी माणसाची शांती त्याच्या श्रद्धापूर्ण मनाचाच एक आनंदपूर्ण आविष्कार असतो.
श्रीकृष्णाने या समस्येची दुसरी बाजूही लगेच सांगितली आहे. जो मनुष्य बुद्धी आत्मरूपाशी निगडीत करीत नाही तो अयुक्त, तो कामना म्हणजे सर्व इच्छा त्यांनी फलप्राप्तीसाठी मनाने अगदी हावरट झालेला असतो, तो बंधनात पडतो. पुढे संन्यासीचे मर्म पुन्हा वेगळ्या मांडणीने श्रीकृष्ण सांगतो. सर्व कर्मांनी मनसा संन्यास्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरी देई नैव कुर्वन कार्येन. जितेंद्रिय असा मनुष्य सर्व कर्माचा मनाने त्याग करून कोणतेही कर्म न करणारा किंवा करविणारा न होता नवद्वारे असलेल्या आपल्या देहरूपी नगरात आत्मानंदात राहतो. वशीन याचे प्रमेयचे एकवचन. इंद्रिये ज्याने नियंत्रणात ठेवली आहेत असा तो काय करतो? तो सर्व कर्मी तर करतोच, पण मनाने त्यांच्या कर्तृत्व भावनेचा त्याग करतो. तो ही कर्मे मी केली असे म्हणत नाही. त्यांचे राहायचे स्थान जरी देह हे असले तरी तो देहाच्या माध्यमातून घडणाऱ्या कर्माचा कर्तेपणा स्वतःकडे घेत नाही. मी करतो किंवा करून घेतो असे काही समजत नाही. देहाला पूर अशी संज्ञा आहे. हे शरीर म्हणजे जणू एक नगर आहे. आत्मा हा इथे राजा आहे, बुद्धी हा प्रधान आहे इत्यादी रूपक शरीरासंबंधी कल्पिले जाते. या नगराला 9 द्वारे आहेत. ती म्हणजे इंद्रिये, 2 डोळे, 2 कान, 1 तोंड, 2 नाकपुड्या, 1 मलोत्सर्गस्थान व 1 मूत्रसर्गस्थान मिळून ही 9 द्वारे मुख्य आहेत. आणखी 10वे द्वार भ्रुकुटी मध्यभागी असते. तोच ज्ञानमय तृतीय नेत्र. पण सामान्यतः माणसाचे हे दशमद्वार क्रियाशील नसते. नाभी हे एक द्वार समजले जाते, पण तेही कृतिशील नाही. तसेच रोमरंध्रे तर असंख्य आहेत, पण ती श्वेत उत्पन्न झाल्यावर जेथून बाहेर येतो ती द्वारे या ठिकाणी संदर्भाला घेतलेली नाहीत. न कर्तृत्व न कर्माणी लोकस्य सृजती प्रभू न कर्म फल संयोग स्वभावस्तू प्रवर्तते. लोकांची कर्तृत्व भावना त्यांनी करावयाची कर्मे आणि कर्माची होणारी फळाची जोड ह्या गोष्टी परमात्मा स्वतः निर्माण करीत नाही, तर स्वभाव म्हणजे प्रकृतीच हा सगळा खेळ करीत असते. या श्लोकातील प्रभू हा शब्द आणि मागील श्लोकातील वशी हा शब्द आणि या पुढील श्लोकातील विभू हा शब्द याकडे जरा लक्ष द्यावे. त्या वशी जीवात्मा, प्रभू उत्पत्तीकर्ता ईश्वर, विभू वैभवयुक्त ईश्वर. या श्लोकात ईश्वर सर्व सृष्टीचा करता आहे. या कल्पनेने मनुष्य जी शंका विचारेल की ईश्वरच लोकांकडून कर्मे घडून आणतो व कर्माचे फळ तोच देतो असे म्हणायला काय हरकत आहे? करता करिता जर तोच आहे तर आपण इथे येतोच कुठे? याला ईश्वराचेच उत्तर असे आहे की जी कर्मे घडतात त्यांचे कर्तृत्व जीवाने घ्यावे किंवा जीवाने अमुक एक कर्मेच करावीत हे ईश्वर मुळीच सांगत नाही. सृष्टीत सृजती त्याने अशी आज्ञा लोकांना दिलेली नाही. अहंकाराने आत्मा मलिन होतो व आत्मा स्वतःला करता कर्म फल भोगता असे समजतो. ते त्याचे अज्ञान आहे. ही सर्व कर्मे व त्यांची अटळ असणारी फळे प्रकृतीच्या गुणांनी स्वाभाविकपणेच होत असतात. स्वभाव म्हणजे मूळ प्रकृती निर्मित वस्तुजाताचा अंगभूत गुण किंवा धर्म. तो तर स्थिरत्व, चंचलत्व, विषमत्व, समत्व आदी लक्षणांनी कर्ममयच आहे. कर्माचे फळ कर्माला जोडण्याचे कामही ईश्वर करीत नाही. कर्म व त्याचे फल ही एकाच गोष्टीची 2 अंगे असतात. फलातून कर्म व कर्मातून फल ही साखळी स्वभावता चालूच असते. ना दत्ते काश्य चित्पाप न चैव सुकृत विभू अज्ञाने न वृत्त ज्ञानतेन मुयंती जंत. सर्वव्यापी परमात्मा ईश्वर कोणाची पाप किंवा पुण्य स्वतःकडे मुळीच कधी घेत नाही. अज्ञानाने ज्ञान आच्छादित झाल्यामुळे सर्व जीव मोहक होतात. ज्या अर्थी कर्तृत्व कर्म व फल यांचा थेट संबंध परमेश्वराशी लागत नाही त्या अर्थी पाप किंवा पुण्य हेही परमेश्वराकडे जात नाही. पण सर्व कर्मे ईश्वरार्पण करून म्हणणाऱ्या साधकांना पुण्य वा पाप कृष्णार्पण करून सुटका होण्यासारखी नाही असा इशारा श्रीकृष्णाने इथे दिलेला आहे. तसेच देव पाप देतो, देव पुण्य देतो अशाही समजुती लोकांच्या मनात असतात, पण तेही तो करीत नाही. इथे श्रीकृष्णाने ज्या ईश्वरत्वाचा प्रभू विभू या शब्दांनी संकेत केला आहे तो नीट लक्षात घ्यावा. कारण पापी दुराचारी माणसांना मी अजस्त्र अशा आसुरी योनीत टाकतो असा कर्तृत्व भाव इथे थोडे ईश्वराच्या ठिकाणी आहे असे दिसेल. पण ती भूमिका यम धर्म या ईश्वरी विभूतीची आहे. 10व्या अध्यायात ईश्वराच्या ज्या विभूती सांगितल्या आहेत त्यात यम संयम ताम अहम दंडो दमयतामस्मी अशी वाक्ये आहेत. तेव्हा कर्तृत्व भावाने केली जाणारी ईश्वराची कार्य त्या विभूतीच्या कार्यमर्यादेतील आहेत. नद्या समुद्राला जाऊन मिळतात. तत्पूर्वी त्यांच्या प्रवाहाकडून जी काही कार्य घडत असतात ती समुद्राकडून घडतात असे कोणी म्हणणार नाही. तसेच ईश्वराचे मूळ रूप सर्व कर्माच्या पलीकडचे आहे हे लक्षात घ्यावे. जंतू, जीव, माणसे, प्राणी अज्ञानामुळे हे विचित्र समजुती मनाशी बाळगतात. ज्ञानेन तू तत्ज्ञान यशा नाशित महात्मन त्याशामादित्य वज्ञान प्रकाशयती तत्परम. परंतु ज्यांचे हे असले अज्ञान आत्मज्ञानाने नाहीसे झाले त्यांच्या अंतःकरणात उदित झालेले
ते ज्ञान सूर्य जसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो त्याप्रमाणे परतत्वाला प्रकाशित करते. कर्तृत्व अहंकार बाळगणे हेच अज्ञान, ते आत्मज्ञानाने नष्ट होते. सूर्य उगवल्यावर अंधार आपोआप नाहीसा होतो. तो दूर करण्यासाठी सूर्याने काही अंधारासमोर युद्ध करावे लागत नाही. ज्ञानही तसेच फक्त स्वतः उत्पन्न होते व आत्म्याचे सत्य स्वरूप त्यानेच कळते. ते जे परतत्व आहे ते ज्ञानाने स्पष्ट होते. परतत्व म्हणजे इंद्रियांच्या पेक्षा वरचे, मनाला केवळ तद्रूप होऊनच करणारे. आता इथे प्रश्न असा येतो की आत्मरूप परतत्वाला प्रकाशित करणारे ज्ञान होते ते कोणत्या घटकाला होते? इंद्रियांना तर होत नाही, त्रिगुणांनाही होत नाही. मग सूर्याचे दर्शन जसे सूर्याच्याच प्रकाशाने होते व ते दर्शन होण्यासाठी माणसाचे चक्षुर इंद्रिय पूर्ण तेजरूप सूर्याकडे लावावे लागते, तसे आत्म्याचे ज्ञान आत्म्याच्याच प्रकाशात मनोरूपी तन्मय होणाऱ्या ज्ञानदृष्टीलाच होते. तेथे ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय हे तिन्ही घटक एकरूपच होतात व अन्य वस्तूंचे ज्ञान ते द्वैतात्मक असले तरी आत्मज्ञान मात्र अद्वैतात्मक असते. तद्वदस्त दात्मन्नस्त निष्ठास्तत्परायणा गच्छन्त्य पुनरावृत्ती ज्ञान निर्वृत्त कल्मषा. ज्यांची मनोबुद्धी तद्रूप झाली, जे परमात्मरूपी निरंतर स्थिर झाले व जे केवळ ईश्वरपरायण झाले, त्यांचे पाप आत्मध्यानाने धुवून जाऊन ते पुन्हा जन्मास येत नाहीत. मागील श्लोकातले सिद्धांत येथे स्पष्ट केला आहे. आत्मज्ञान ज्यांच्या ठिकाणी उदय पावलेले असते ते कोणत्या पात्रतेचे असतात? ज्यांची बुद्धी सांसारिक वस्तूंच्या त्यांच्या भेदात्मक गुणदोषासह पाहत नाही, ती आत्मरूपातच पाहते, तेच आत्मनिष्ठ बुद्धीचे लोक. तदात्मा म्हणजे आत्मा म्हणजेच मी आहे. मी म्हणजे कोणतीही कल्पना, भावना, मन, वस्तू, प्राणी यांच्याशी जखडलेली जाणीव नसून मी निर्विकारी आणि परिपूर्ण असा आत्मा आहे, ही त्यांची धारणा असते. आत्मनिष्ठ व आत्मरूपाचे चिंतन करणारे असे ते लोक पुनर्जन्माला कारण होणारे वासनाचे जे कल्मश ते स्वच्छ झाल्यामुळे बद्ध माणसासारखे पुन्हा जन्मास येत नाही. विद्या विनय संपन्न ब्राह्मण्य गावी असतिनी शुनेचैव शोभाकाच्या पंडिता समदर्शिना. ज्ञानी लोक विद्या व विनय यांनी संपन्न असलेला ब्राह्मण, गाय, हत्ती, श्वान व चांडाळ या सर्वांकडे समदृष्टीने पाहतात. अर्थात ज्यांच्या मनातील वासनारूपी झाकूळ निघून गेली आहे तेच पंडित, तेच आत्मज्ञानी. त्यांची दृष्टी सर्व प्राणीमात्राकडे समत्वाने पाहण्याची असते. प्राणीमात्राला जन्ममरण आहे, त्याला जगावेसे वाटते. भूक, तहान, व्याधी यांच्या पीडा त्याला होतात. प्रत्येकाला सुख हवे असते, दुःख नको असते. आपल्याला जशी विशिष्ट बुद्धी आहे तशी सर्व प्राण्यांना आपापल्या परीने कमी जास्त बुद्धी असते. सर्व प्राणी त्यांच्या उपजत स्वभाव धर्माप्रमाणे वागतात. त्यांच्या जीवनात निश्चित मर्यादा आहेत. आपण प्राणीमात्रांचे नुकसान करू नये, होता होईल तो त्यांच्या बाबतीत अनासक्त प्रेमाने वागावे, असे त्या आत्मज्ञानी बुद्धिवंतांचे विचार असतात. समदर्शी असणे म्हणजे संख्यात्मक ऐक्य मान्य नसून गुणात्मक ऐक्यही मान्य नसून जीवात्मक ऐक्य मान्य होय. प्रत्येकाशी यथायोग्य व परिस्थिती सापेक्षच व्यवहार केला तरी हे समदर्शित्व खोटे ठरित नाही. या भूमिकेचा सदकांनी विचार करण्यासारखा आहे. प्राणीमात्रात मानवातील उच्च ब्राह्मण व नीच चांडाल याशीही समान भावनेने वागणे इथे अध्यारूत आहे. माणुसकीच्या व्यापक भूमिकेवरून असे वर्तन ठेवता येते. ये हैव तैर्जित सर्व एषा साम्य स्थित मन निर्दोष ही सम ब्रह्म तस्माद ब्रह्मणी ते स्थिता. ज्यांच्या मनामध्ये साम्यभाव स्थिर झाला त्यांनी ही लोकीच पुनर्जन्म जिंकला. कारण ब्रह्म हे निर्दोष सर्वत्र सम आहे, म्हणून ते ब्रह्माच्या ठाई स्थिर असतात. सृजन म्हणजे निर्माण करणे. सृष्टी, सृजन, सर्ग, जनन, उत्पत्ती वगैरे शब्दांनी अमृत स्थितीतून मूर्त स्थितीत आकाराशीने असा सामान्य अर्थ होतो. ज्यांचे मन वर वर्णन केल्याप्रमाणे साम्य स्थितीत असते त्यांना अर्थातच पुन्हा शरीर धारण करावे लागत नाही. ब्रह्म हे सर्वथा सम असते, त्यात कोणतेही दोष, कोणतेही गुण नसतात, म्हणूनच ते निर्दोष असते. असे समत्व बुद्धीचे आत्मज्ञानी लोक अर्थातच जाणीवेच्या पातळीवर ब्रह्मरूप असतात. ब्रह्मण्यात आहे कर्माने किंवा यशा ब्राह्मी स्थिती पार्थ ही वाक्य इतर दर्थच आहेत. न प्रहृष्येत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्य चाप्रियम स्थिरबुद्धीत समूढो ब्रह्मविदम ब्रह्मनि स्थित. प्रिय वस्तू मिळाल्यावर हर्ष किंवा अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यामुळे विषाद न मानता ब्रह्मज्ञानी मनुष्य स्थिर बुद्धीचा व सदसद विवेकाविषयी जागृत असा असून ब्रह्माच्याच ठिकाणी स्थिर असतो. पुन्हा श्रीकृष्ण मनाची समावस्था प्राप्त करणे व टिकविणे यांच्यासाठी युक्ती सांगत आहे. लोकांच्या दृष्टीने व इंद्रियांच्या अंगभूत स्वाभाविक वृत्तीप्रमाणे जी संवेदना सुखकौर म्हणूनच प्रिय असते ती उत्पन्न झाली तरी साधकाने मुळीच हर्षभराने नाचू नये.
तसेच या उलट जर अप्रिय गोष्ट घडली, संपर्कात आली, संवेदना झाली, तरी मोठा उद्वेग, मानसिक बेचैनी येऊ देऊ नये. सुख होणारच, दुःखही होणारच. संवेदनांना आपण बधीर व्हायचे असा अर्थ नाही. त्या जागच्या जागीच फक्त संवेदना म्हणूनच पाहायच्या. त्यांची हाव पण धरायची नाही किंवा त्यांच्यावर चिडायचीही नाही. त्याकडे वस्तुनिष्ठपणे पाहायचे व आपण मात्र आत्मनिष्ठ राहायचे. असा मनुष्य बुद्धीने चंचल असत नाही, धैर्यवान असतो. सम्मूढ म्हणजे कार्य न समजणाराही असत नाही. तो जीवात्म्याच्या पातळीवरून विचार केला तर ब्रह्मवेत्ता असतो व आत्मज्ञानाने ज्ञानीच आत्मरूप होत असल्याने ब्रह्मातच त्याचे अस्तित्व असते. एकीकडे आनंदाचा भोग घडणारे द्वैत तर अन्य दृष्टीने ऐक्यच असते. बाह्य स्पर्शेश्व सक्तात्म विंदेतात्मनी यत् सुखम य ब्रह्म योगयुक्तात्मा सुख क्षयमसते. बाह्य सुखाविषयी ज्यांची आसक्ती नष्ट झाली आहे असा मनुष्य आत्मस्वरूपातच आनंद अनुभवू लागतो. तो ब्रह्मानंदाचा उपभोग ब्रह्मैक्ययुक्त होऊन निरंतर घेतो. ब्रह्मानंद हा शब्द मिळवला की झाले, मग पुन्हा त्यासाठी काही करावे लागत नाही असे समजू नये. अक्षय सुख जे प्राप्त होते ते सतत त्याच तत्वभूमिकेवर मन राखूनच प्राप्त होत राहते. त्यासाठी बाह्यता जी संवेदना प्राप्त होत असेल तिच्याशी आत्मा इथे जाणीव व संस्कारयुक्त मन असा अर्थ आहे. असंलग्न राहायला हवा. हे क्षणोक्षणी सदावे लागते. तरच आत्मस्थानी केवळ असणेपणातील आनंद मिळत राहतो. त्याला सुख म्हटले आहे. ते बाह्य व संवेदनांनी मिळणाऱ्या सुखाशी तुलना करायची आहे व याची श्रेष्ठता पटवून द्यायची आहे. म्हणून अन्यथा ब्रह्माशी जोडलेला व सतत ऐक्यात असणारा आत्मा निरंतर अविनाशी आनंदात असतो, आनंदमय असतो. आणि म्हणून अर्जुनाने प्राप्त कर्तव्य अटळ आहे ते बाह्य संवेदनारूप आहे. तेथे चांगले वाईट मानून बंधनात पडण्यापेक्षा आत्मरूपातच जाणीव ठेवून कर्तृत्व भोक्तृत्व स्वतःकडे न घेता करावे, हे सांगण्याकडे या तत्त्वचिंतनाचा रोग आहे. ये ही संस्पर्शेच्या भोगा दुःख येऊ नये येवते अद्यंतवंत कोणते न तेषु रमते बुध. विषय व इंद्रिय यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे भोग दुःखाला कारण असून त्यांना उत्पत्ती व नाश असल्यामुळे हे अर्जुना ज्ञानी त्यात रमत नाही. त्या बाह्य संवेदनांची आसक्त का होऊ नये, काय बिघडेल. ते जे काही भोग असतात, अनुभव असतात, ते दुःखाचेच उत्पत्ती स्थान असतात. जरी इंद्रियांनी प्रथम सुखसंवेदना दिल्या तरी त्या जास्त झाल्या तर दुःखाला कारणीभूत होतात. भोजन, पान, अवघ्राण, श्रवण, दर्शन, स्पर्श या सर्व संवेदनांचे असे दुहेरी परिणाम होत असतात. बरे ते कायम सुख देतात का अथवा कायम दुःखच देतात का? छे, त्यांना कधी केव्हा तरी आरंभ होतो, केव्हा तरी ते येत नाहीसे होतात. अनुभव हे सर्व कालसापेक्ष व अंतवंत असतात. त्यांना सुरुवात व शेवट असतात. ते निरंतर नसतात. माणूस सामान्य बुद्धीने जरी पाहिले तरी टिकाऊ सुखासाठी प्रयत्न करतो. मग शहाणा खरा विवेकशील माणूस अनंत काळ टिकणारा जो आत्मप्रम्यक्यातील आनंदाचा अनुभव तोच का बरी इच्छिणार नाही. क्षणिक सुखात प्रज्ञावंत माणूस रमत नाही. शक्नोती अवयव सोडून प्राक्षरीर विमोक्षणात कामक्रोधात भव वेगसंयुक्त सुखी नर. जो या लोकी देहत्याग करण्यापूर्वी जिवंतपणी कामक्रोधांचा वेग सहन करण्यास समर्थ होतो तो खरा योगी व सुखी होय. येथे आपण शरीर सोडून जाण्यापूर्वी किंवा काम व क्रोध यांची उर्मी आपला देह सोडून बाहेरच्या जगात परिणाम करण्यापूर्वी असे दोन अर्थ निघू शकतात. यातील पहिला अर्थ जास्त योग्य वाटतो, कारण यव हे शब्द या जगातील जीवनाचा संदर्भ दर्शवितात. उर्मींनी देहाबाहेर पडण्याची पाप असती तर यव असे शब्द आले नसते. अर्थात उर्मी शरीराच्या बाहेर जातात. आपली कामवासना व क्रोधाचा आवेग आला की विशिष्ट आकाराचा वैचारिक आकार सूक्ष्म द्रव्यात, वासनामय व मनोमय दोघांच्या द्रव्यात आपल्या सूक्ष्म देहातून बाहेर पडतो व त्या वासनेच्या किंवा विचाराच्या लक्षाकडे वेगाने जातो. हे वैज्ञानिक सत्य आहे. श्रीकृष्ण सूक्ष्म सृष्टीचाही विचार करीत होता हे उघड आहे. परंतु दुसऱ्या अर्थालाही काही महत्त्व असले तरी श्रीकृष्णाला तो इथे अभिप्रेत नाही. मनुष्य जन्म ही कर्मभूमी आहे व कामक्रोधांचे वेग शमन करणे, ताब्यात ठेवणे किंवा उठूच न देणे इत्यादी सर्व मनोजयाची साधना देह आहे तोवरच जिवंतपणेच करायची असते. त्यानंतर परलोकात भोगभूमीच असल्यामुळे तेथे पुरुष प्रयत्नांना वाव नाही. जे काय प्रयत्न करायचे ते येथेच जिवंतपणेच करायचे आहेत. असे जो मनुष्य शमदम पाहिल तो योगयुक्त तोच खरा सुखी इंद्रिय भोग लोलूप मनुष्य नव्हे. योंत शुकोंतरात्मस्तथा ज्योतिर्यवच स योगी ब्रह्मनिर्वाण ब्रह्मभूतो धी गच्छति.
आत्मसंतोष हेच ज्याचे सुख, आत्मानंद हेच ज्याचे विश्रामस्थान आणि आत्मज्ञान हा ज्याचा प्रकाश, असा ब्रह्मस्वरूप योगी ब्रह्मनिर्वाण रूप मोक्ष प्राप्त करून घेतो. तर मग त्याचे सुख बाह्य विषयात नसते, ते अंतरंगातच असते. त्याचे सुख आत्मस्थ, त्याचा आराम विश्राम सर्व आत्मस्थ आणि त्याचे जीवन अंतरंगातील ज्ञानदीपानेच लख प्रकाशमय होते. असा मनुष्य स्वतः ब्रह्मरूप होतो, ब्रह्मरूपात विलीन होण्याच्या स्थितीत जातो. निर्वाण याचा मुख्य अर्थ नाहीसे होणे, अंतिम अवस्था प्राप्त करणे हा होय. निर्वाणीचा उपाय, निर्वाणीचा संदेश असे शब्द मराठीत रूढ आहेत. शेवटचा उपाय असा एक अर्थ आहे. जीव भावाचा विलय जगदव्यापी परमात्मा भावात होतो, म्हणून निर्वाण शब्दाचा उपयोग केलेला आहे. लभंते ब्रह्मनिर्वाण ऋषय क्षीण कल्मषा छिन्न देवधा यथात्मान सर्वभूत इथे रथा. सर्व वापे नाहीशी झालेल्या, सर्व संशय फिटलेल्या अशा आत्मसंयमी सर्व भूतांच्या हितामध्ये मग्न असणाऱ्या ऋषींना ब्रह्मनिर्वाण रूप मोक्ष लाभतो. हे ब्रह्मलीनत्व कोणाकोणाला मिळते, याला उत्तर देताना श्रीकृष्ण पुन्हा साधकाची पात्रता अर्हता काय असावी याचा उल्लेख करतो. द्विधावृत्तीत ज्यांच्या ठिकाणी उरलेली नाही, असे ज्यांनी आपला आत्मा इथे अर्थमन असा आहे नियत केला आहे, कल्मश नष्ट झालेले जे असतात त्यांना ब्रह्मनिर्वाण प्राप्त होते. या सर्व अर्थापेक्षा श्रीकृष्णाने विशेष गुण वर्णन करून आपला कर्मयोगाचा संदेश पुन्हा स्पष्ट केला आहे. तो गुण म्हणजे अशा ब्रह्मभूत ऋषींची सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाविषयी कळकळ, सर्व भूत इथे रती, त्यांचा मोक्ष स्वतः जन्म मरणापासून सुटण्यात परिणत होत नाही. त्या मुक्त अवस्थेतही जगाच्या कल्याणासाठी अर्थात विहित कर्म करणे व तेही प्रेमाने अनासक्तपणे करणे असते. हाच गीतेचा विशेष संदेश आहे. मोक्षाचा विचार इथे स्वतःपुरता नाही, जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, लोकसंग्रह, यमापी संपशन कर्तुमर्षी हे सारे ईश्वराच्या जगदुद्धाराच्या कार्यात दिव्य जन्म व दिव्य कर्मात सहकार्य करण्यासाठीच. त्यासाठी कालांतराने होणाऱ्या मुक्तीची वाट पाहावी लागत नाही. साधकाचा स्वभाव परोपकाराचा असला पाहिजे. देवाचे नाव घेऊन देवाचे काम करायचे आहे. काम क्रोध वियुक्ताना यतीना यतचेतसाम अभितो ब्रह्म निर्वाण वर्तते विदितात्मनाम. काम क्रोधाने रहित असून ज्यांचे चित्त स्वाधीन झालेले आहे व ज्यांनी आत्मज्ञान संपादन केलेले आहे, अशा संन्यासी मनुष्यांना मोक्षप्राप्ती स्वतःच्या ठाईच असते. त्यांच्या भोवतीही ती त्यांच्या आचरणात दिसते. काम क्रोधांनी विरहित यती यतचेतस विदितात्मा अशा यतीच्या ठिकाणी ब्रह्मनिर्वाण रूप आनंदाची अखंड अवस्था विराजत असते. तिचा प्रभाव अभित म्हणजे आतून बाहेर येणारी व वर्तनते म्हणजे वृत्तीरूपातही तीच स्थिती व्यवहारात प्रकट होते. त्याचे सर्व कार्य या ब्राह्मी स्थितीतूनच घडत असते. वर दिलेली चारी विशेषणे आतापर्यंत आपण समजून घेतलीच आहेत. यतात्मा, यत वाक्काय मानस, यत चितानाम, यत चेतसाम सर्व थोड्या फरकाने एवढाच अर्थ घ्यायचा की हे साधक समदम संपन्न व साधन चतुष्टय संपन्न असतात. स्पर्शांस्कृता बहिर बाह्य चक्षु स्वयांतरे ध्रुव प्राणपानो समकृता नासाभ्यंतरचारिनो येतेंद्रिय मनो बुद्धिर मुनिर्मोक्षपरायण विगतेच्या भय क्रोधो सदा मुक्त यवसन. मोक्षाची उत्कट इच्छा करणारा जो मुनी दृष्टी भोव्यांच्या मध्यबिंदूवर स्थिर करून नाकातून संचार करणाऱ्या प्राण व अपान वायूंची गती समान ठेवून इंद्रिय मन व बुद्धी स्वाधीन राखून वासना भय व क्रोध यापासून अलिप्त असतो, तो सदोदित मुक्तच असतो. येथे योगाभ्यासाची माहिती सांगण्यास प्रारंभ केला आहे. बाह्य संपर्क, बाह्य स्पर्श बाहेरच ठेवायचे. इंद्रियाग्निषु सुयती पहा. नेत्र भ्रुकुटीच्या मध्यभागी एकाग्र करायचे. नवद्वारे पुरी देही या श्लोकावरील चर्चेत दशमद्वाराचा उल्लेख आहे, तो पहा. योगाभ्यासात या 10व्या द्वारात गुरुच्या पावलाचे किंवा ओंकाराचे ध्यान करायचे असते. नाकात संचार करणारे प्राण व अपान समान करायचे. पूरक, कुंभक, रेचक व बहिर कुंभक म्हणून चौथा पदरही याला आहे. सोहम असा सूक्ष्म ध्वनी श्वास आत घेताना व बाहेर सोडताना होतो. नेत्र दशमद्वारावर आतून केंद्रित करायचे व श्वास उच्छ्वास यांचे नियमन करायचे. यानेच इंद्रिय मन व बुद्धी यांचे नियमन होते. मग इच्छा भय व क्रोध यांचा स्पर्शही मनाला होत नाही. असा मुनी साधक जर मोक्षार्थे प्रयत्न करीत असेल तर तो मुक्तच म्हणावा. त्याचा वरील अभ्यास जसा निरंतर चालत असेल तसाच तो निरंतर मुक्तच राहील. भोक्तारम यज्ञतपसा सर्व लोक महेश्वरम सुहृद सर्व भूताना ज्ञात्वा मा शांती मूर्छती.
मी सर्व यज्ञाचा व तपांचा भोक्ता तसेच स्वर्गातील सर्व लोकांचा महान अधिपती आणि सर्व भूतांचा प्रिय सखा असे जो जाणतो त्याला अक्षय शांती लाभते. या श्लोकात पूर्वी जी कर्तृत्व स्वतःकडे न घेण्याची माणसाला युक्ती सांगितली आहे, नैव कुर्वन न कारयन पहा, तीच युक्ती इथे द्वितीय भागाने समजावून सांगितली आहे. गंमत अशी आहे की ईश्वर कोणाची कर्तृत्व कर्म व पाप पुण्य घेत नाही, जो तो स्वभावानेच प्रवृत्तीत शिरत असतो असे पूर्वी सांगितले. आणि आता ईश्वराची वेगळी शक्ती इथे व्यक्त केली आहे. वर उल्लेख केलेला मुनी एक गोष्ट नीट ओळखतो. सर्व लोकांचा महान ईश्वर शास्ता, यज्ञांचा व तपांचा भोक्ता व सर्व प्राणीमात्रांचा खरा मित्र हा श्रीकृष्णच आहे. हे तत्व तो पक्के ओळखून असतो आणि अहंकाराने तो गुण नसतो, स्वतःकडे काहीच कर्तृत्व घेत नाही. त्यामुळे मोक्षपरायण असा जो मुनी परमशांती प्राप्त करतो, सर्व भूतहितांचे कार्य करण्यास तो मोकळा होतो व श्रीकृष्णाशी मैत्री शक्य असल्याने त्यांचेही कर्म व जन्म दिव्य असते. हे तत्व महत्त्वाचे आहे. इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मसन्यास योगो नाम पंचमोध्याय. याप्रमाणे श्रीकृष्णाने गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादातील संन्यासयोग नावाचा 5वा अध्याय समाप्त झाला. संन्यासयोग नावाच्या 5व्या अध्यायावरील भाष्य समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.